मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव हा सिंधूला सांगत असतो की मधू जर जिवंत असेल तर ती हे शहर सोडून कुठेही जाणार नाही आणि दुसऱ्या कुठेही सुद्धा राहू शकणार नाही. त्यामुळे तिचं सत्य पकडलं जाणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो सिंधू तुला, हे बघ, तिच्या घरापेक्षा सेफ जागा दुसरी कुठेही नसणार आहे. हे 100% खात्रीने मी तुला सांगतोय की ती तिच्याच घरी लपलेली असणार. मी आता रिसेंटली तिचे मामा म्हणजे धर्माधिकारी वकील आपल्या घरी आले होते. तो माणूस असले डावपेच खेळण्यामध्ये खूप माहीर आहे. आय एम शुअर त्याने मधूला तिच्या घरातच लपवलं असेल. तेव्हा मधूची आई इथेच आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते हो इथेच आहे. मग आता राघव म्हणतो आय एम 100% शुअर की मधू सुद्धा तिथेच असणार आहे सिंधू. तेव्हा राघव आता आपण पुढे काय करायला हवं असं सिंधू जेव्हा विचारते तेव्हा राघव म्हणतो तू आपल्या वकिलांना अगोदर कॉल कर आणि असा असा पुरावा सापडलाय हेही सांग, आणि म्हणजे तिच्या घराचं सर्च वॉरंट आपल्याला घेता येईल. तिच्या घराची झडती घेतली आणि ती आपल्याला सापडली तर मग प्रश्नच मिटला. सिंधू म्हणते मी म्हणाले होते ना तुम्हाला, तुम्ही फार काळ इथे राहणार नाही म्हणून. मग आता राघव प्रेमाने सिंधूचे हात हातात घेतो आणि म्हणतो माझी बायको माझ्या बरोबर असल्यानंतर मला कसलंच टेन्शन नाही आणि मला माहिती आहे तू मला कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा होऊ देणार नाही आणि मला फार वेळ इथे राहू सुद्धा देणार नाही. मला माहित आहे तू लवकरात लवकर मला बाहेर काढशील. आय ट्रस्ट यू सिंधू असं म्हणून राघव हा सिंधूवर खूप विश्वास ठेवतो. तेव्हा आता ती म्हणते ठीक आहे राघव, मी तुम्हाला बाहेर काढणार ह्या सर्व प्रकरणातून. मी वकिलांना फोन करते असं म्हणून ती लगेच पर्समधून मोबाईल काढते आणि वकिलांना फोन करत असते. तेव्हा राघव तिच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे ऋतुजा आणि रेश्मा या दोघीही आता तोंड पाडून तेथे हॉलमध्ये बसलेल्या असतात. आता रेश्मा ही ऋतुजाला म्हणते आई बघा ना, घरात सण असल्यासारखं वाटतच नाही. घर नुसतं असं उदास वाटतंय, अगदी शांत शांत वाटतंय. एवढा मोठा सण आहे पण कुणामध्ये काही उत्साहच नाही. त्यावेळी उत्साह कसा असणार, घरामध्ये काय घडलं माहितीये ना असं ऋतुजा म्हणते. त्यावेळी रेश्मा म्हणते त्या राणी वहिनींना सर्वांना त्रास देण्याची सवय होतीच. अहो पण आता जाता जाता सुद्धा किती त्रास देऊन गेल्या त्या. सर्व सणच माझा खराब करून टाकला. तेव्हा सणाचं काय घेऊन बसलीये, अख्खं आयुष्य भरपुरेल एवढा त्रास ती देऊन गेलीये असं आता ऋतुजा म्हणते. तेव्हा आता आली माझ्या घरी ही दिवाळी असं गाणं म्हणत तेथे श्रीकांत वकील हा येतो. त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स देखील असतो. तेव्हा त्याला पाहता जाता रेश्मा आणि ऋतुजा या दोघीही खूपच घाबरतात. तेव्हा रुक्मिणी काकू पटकन बाहेर या असं रेश्मा आता म्हणते तर राजश्री वहिनी बाहेर या पटकन असा आवाज देत ऋतुजाही आतमध्ये जाते. त्या पाठोपाठ रेश्मा देखील जाते. मग आता तो श्रीकांत वकील असतो, तो आली माझ्या घरी ही दिवाळी असं गाणं म्हणत तेथे सोफ्यावर बसतो. तेव्हा रुक्मिणी राजश्री या दोघीही बाहेर येतात. मग त्यांच्याबरोबर ऋतुजा आणि रेश्मा या देखील असतात. तेव्हा काय काम आहे असं आता रुक्मिणी श्रीकांतला विचारते. तेव्हा तो म्हणतो नमस्कार. पुढे रुक्मिणी विचारते मी तुम्हाला काय विचारले, इथे का आलात? तेव्हा श्रीकांत म्हणतो इथे का आलात म्हणजे मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय. आता ही दिवाळी तुम्हाला खूप यशाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो आणि म्हणूनच मी खास मिठाई घेऊन आलोय. हे ना घरोघरी दिवाळीमध्ये फराळ सुद्धा बनवला जातो आणि यंदा तुमच्याकडे काही नसेल ना म्हणून मी तुमच्यासाठी मिठाई घेऊन आलोय, घ्या ही असं म्हणून तो मिठाईचा बॉक्स आता पुढे करतो. सर्वजणी रागातच त्याच्याकडे पाहतात. तेव्हा रुक्मिणी आता रागातच म्हणते याची काही गरज नाहीये. मग आता श्रीकांत म्हणतो पण मला गरज आहे ना, अहो माणुसकी म्हणून मी या घरी आलोय तुम्हाला मिठाई घेऊन. तुम्हाला एक सांगतो आता, प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासातून घरी आले ना तेव्हा लोकांनी खरं तर दिवाळी साजरी केली. तुमचा मोठा मुलगा राघव हा ऐन दिवाळीमध्ये अगदी वनवास भोगतोय. आता देवालाच माहीत की राघव तुमचा कधी घरी येणार आणि तुम्ही कधी दिवाळी साजरी करणार. तेव्हा रुक्मिणी म्हणते आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आमचा राघव लवकरात लवकर घरी येणारच. तेव्हा रुक्मिणी सुद्धा म्हणते की प्रभू श्रीरामचंद्र हे रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येला आले होते, तसाच माझा राघव सुद्धा असत्यावर विजय मिळवून पुन्हा घरी येणारच. तेव्हा श्रीकांत म्हणतो अरे बापरे, अहो सत्याचा विजय झालाय म्हणून तर राघव जेलमध्ये आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते असं तुम्हाला वाटतं, परंतु सत्य काय आहे ना ते विनायकालाच ठाऊक आहे.
आणि आता मी राघवची केस त्या वरच्याच कोर्टात सोपवली आहे. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, हो साहजिक आहे, कारण आता या भूतलावावर त्याची केस लढायला कोणी तयारच नाही. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते, इथे केस लढण्या अगोदरच तिचा निकाल लागणार आहे, कारण प्रभू श्रीरामांसोबत जशा सीतामाई होत्या ना, तशा माझ्या राघवसोबत त्याची सिंधू आहे आणि ती राघवला अगदी सन्मानाने पुन्हा घरी आणेन, आमचा पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतो, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली, पण कुठे आहे तुमची ती लाडकी सून आणि तुमच्या राघवाची सीता? तेव्हा रुक्मिणी म्हणते, तुम्हाला काय करायचंय त्याचं? तेव्हा लपवताय कशाला, सांगा सांगा, असं म्हणून श्रीकांत फोर्स करतो. आणि तशी मला कल्पना आहेच, कारण त्या राघवला सोडवण्यासाठी ती दारोदारी नेहमी भटकत असेल, कारण आता सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहेत ना, तिची खूप परवड होत असेल ना. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा आमच्या घरच्यांची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, असं रुक्मिणी रागातच म्हणते. तेव्हा आता श्रीकांत वकील म्हणतो, अहो काळजी करण्याची गरज नाही असं कसं रुक्मिणी काकू, तुम्ही यावेळी आता विसरू नका, तुमची गाठ ही या श्रीकांत धर्माधिकारीशी आहे आणि माझ्या ह्या पंजातून तुमची अशी सहजासहजी सुटका सुद्धा होणार नाही. आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तेव्हा तुमचं बोलून झालं असेल तर आता बाहेरचा रस्ता तिथे मागे आहे, तिथून निघा, असं आता रुक्मिणी रागातच म्हणते. तेव्हा श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो, जातो आता मी. मग आता जातो नाही, पण पुन्हा येतो हां, कारण सारखं आता माझं इथे येणं जाणं हे होणारच आहे. पण लवकरच आपली भेट आता कोर्टात सुद्धा होणार आहे. तेव्हा कोर्टात कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हे तुम्हाला लवकरात लवकर समजेलच, रुक्मिणी म्हणते. कळेल कळेल, कारण तुमच्या केसमध्ये काही एक दम नाही, असं रागातच धर्माधिकारी म्हणतो. एका दिवसात निकाल लागणार आहे आणि हा निकाल ना माझ्या भाचीच्या बाजूनेच लागणार, कारण कोर्टात केस उभी राहण्या अगोदर तुम्हाला काही जी धडपड करायची असेल ना ती करून घ्या. येतो आमदारबाई, असं म्हणून तो रुक्मिणी समोर हात जोडतो आणि मोठ्या तोऱ्यातच तेथून जातो. इकडे सिंधू राघव हे आता वकिलांना बोलवून घेतात. तेव्हा आता सिंधू म्हणते, तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला होता ना, तो हा पुरावा आहे, असं म्हणून ती मधूचे कानातले त्या वकिलांना दाखवते. तेव्हा आता वकील म्हणतात, एक्सलंट, हा खरंच खूप महत्त्वाचा पुरावा आहे. या पुराव्याच्या मदतीने आपल्याला मधूच्या घराचं सर्च वॉरंट नक्कीच मिळू शकतं. इव्हन मिस्टर रत्नपारखींच्या बेलची सुद्धा आपण तरतूद करू शकतो आणि त्याबद्दल अर्ज सुद्धा देऊ शकतो. तेव्हा सिंधू आता हसते आणि म्हणते, असं झालं तर खूप बरं होईल, हो की नाही राघव? मग आता राघव म्हणतो, हो, असं झालं तर खरंच खूप बरं होईल, कारण मला इथून बाहेर पडता येईल आणि बाहेर पडल्यानंतर सिंधूची मदत करून अजून पुरावे शोधण्यासाठी तिला थोडेफार हातभार सुद्धा लागेल आणि मी माझ्या पद्धतीने नक्कीच पुरावे शोधण्याचा प्रयत्न देखील करेन आणि पटकन आपण केससुद्धा सॉल्व्ह करू शकतो. इथे आतमध्ये बसून मला माझ्या सिंधूची मदत करताच येत नाहीये आणि त्याचबरोबर सर्वांची काळजीसुद्धा वाटते. मग त्यापेक्षा मी बाहेर जाऊन ते पुरावे शोधले तर जास्त बेटर होईल, हो की नाही सिंधू? मग आता सिंधू हो असं म्हणते. आणि ॲडव्होकेट साहेब, तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल खरंच तुमचे किती आभार मानून हेच कळत नाहीये. लगेच वकील हे म्हणतात, मिस्टर राघव रत्नपारखी, हे पहा, तुमच्या बायकोने जे काही पुरावे मिळवले आहेत ना ते खरंच कमाल आहेत, कारण तुमची बायको खरंच खूप हुशार आहे आणि आभार मानायचे असेल ना तर त्यांचे माना. त्यानंतर सिंधू विचारते, हे सांगा वकील साहेब, मला आता हा एकच पुरावा पुरेसा आहे का या केससाठी? तेव्हा आता सुरुवात तर चांगली आणि अगदी छान झाली आहे, परंतु आपण पाठपुरावे गोळा करूयात, म्हणजे आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही, असं वकील सांगतात. तेवढ्यातच आता वकिलांना एक फोन येतो म्हणून ते जरा बाहेर जातात. तेव्हा सिंधू राघव हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता राघव तेथे जेलमध्ये असतो. तर आता सिंधू म्हणते की, राघव, मी काही अपडेट असेल ना तर तुम्हाला नक्कीच कळवते. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे. तर सिंधू आणि त्याचबरोबर वकील साहेब जायला निघतात. तर आता ते म्हणतात की, मॅडम, सर्च वॉरंट मिळणं हे खूप गरजेचं आहे. सिंधू म्हणते, हो. मग आता आपल्याला सर्च वॉरंट नक्की मिळेल ना, असं आता सिंधू विचारते. तेव्हा तिला जर दुसरीकडे कुठे ठेवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा वकील साहेब म्हणतात, कसं आहे ना मॅडम, माणूस जर जिवंत असला ना तर त्याचा काही ना काही पुरावा हा त्या घरी भेटतोच. मी अगोदर सर्च वॉरंटची तरतूद करतो आणि मग तुम्हाला कळवतो. हे दोघेही त्याबद्दल डिस्कस करत असतात. राघव त्यांचं आता सगळं बोलणं ऐकत असतो. मग त्यानंतर आता श्रीकांत धर्माधिकारी तेथे येतो आणि त्या दोघांकडे पाहतच राहतो. आता या दोघांच्या मनाची धाकधूक वाढते की
याने काही ऐकलं तर नसेल म्हणूनच ते दोघे जरा घाबरतात. तेव्हा श्रीकांत आता पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर सिंधूला विचारतो, काय सिंधू, तू नवऱ्याला भेटायला आलीस की काय, असं म्हणून तो आता एक गाणं म्हणतो. पुढे आता तो म्हणतो, दोन प्रेमी युगुलांना कसं भेटावं लागतंय, अगदी बिछडे बिछडे वाटतायत दोघेजण, असं म्हणून आता तो सिंधूची गंमत करत असतो. पण सिंधूला आता या गोष्टीचा प्रचंड राग येतो. त्यानंतर तेथे जो हवालदार असतो त्याला श्रीकांत म्हणतो की पाहुण्यांसाठी काही चहापाण्याची सोय केली की नाही, 3 चहा मागव बरं पटकन. तेव्हा तो हवालदार आता तेथून जातो. मग आता मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं श्रीकांत आता म्हणतो आणि पाटील वकील असतात ना त्यांच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता तो म्हणतो, हो ओळखलं ओळखलं, असं म्हणून तो त्याच्या हातात हात मिळवतो आणि म्हणतो, कसं आहे ना की तुम्ही पाटील वकील आहात बरोबर. अगं सिंधू, पण तुला माहिती आहे का यांची ख्याती काय आहे ते. हा सिंधू आता रागातच धर्माधिकारी वकिलाकडे पाहत असते. मग आता एकही केस न जिंकलेला वकील अशी याची ख्याती आहे असं आता पाटील वकिलाबद्दल तो बोलत असतो. तेव्हा राघव आता खूपच रागात धर्माधिकारी वकिलाकडे पाहत असतो. पुढे आता श्रीकांत म्हणतो, कसं आहे ना की काय गंमत असते ना, काय आश्चर्य असतं ना, म्हणजे दोन्हीही वकील कसे आहेत ना, एकही केस न जिंकलेला वकील एका बाजूने आणि एकही हरलेला वकील दुसऱ्या बाजूने, किती मजा येईल ना. आता केस कोर्टामध्ये उभी राहण्याच्या अगोदरच निकाल सुद्धा जाहीर होणार, असं हसतच श्रीकांत म्हणतो. तेव्हा सिंधू आता खूपच रागात श्रीकांतकडे पाहत असते. तर आता श्रीकांत पुन्हा सिंधूची खिल्ली उडवू लागतो. काय ग सिंधू, तू अशी कशी ग, मला कळतच नाही. याच्यापेक्षा चांगला दुसरा वकील तुला मिळालाच नाही का कुठे, याच्यावर शिक्का मारला होता का, भेटला तर भेटला तोही एकही केस न जिंकलेला वकील, असं कुठे असतं का सिंधू, असं म्हणून तो आता तिच्यावर हसतो. तेव्हा राघवला प्रचंड राग येतो. त्यानंतर श्रीकांत म्हणतो, काय पाटील मग बरं आहे ना तुमचं, असं म्हणून तो पाटलांचं एक गाणं म्हणतो आणि पुढे आता म्हणतो की सिंधू, तुला एक सांगतो, मी पाठीमागे हा पाटील वकील आहे ना त्याची कोर्टामध्ये पार लक्तरं काढली होती. कारण नवले ब्रिजवर जो ॲक्सिडेंट झाला होता ना त्याची केस माझ्याकडे होती आणि मी याला असं नमवलं ना, याची अशी लक्तरं काढली ना की अख्ख्या कोर्टामध्ये याची बेइज्जती झाली. तुला खूप मोठा धक्का बसला होता आणि तू प्रॅक्टिस करणंच सोडून दिलं होतं बरोबर ना. आता काय मग तू रत्नपारखी फॅमिलीला तोंडावर पाडणार आहे की काय. तेव्हा राघवला अजूनच राग येतो. अरे अजून किती किंमत तू तुझी कमी करून घेशील, ही दुर्बुद्धी तुला सुचलीच कशी. अरे निदान तुझ्यासमोर कोण वकील आहे याचं तरी भान ठेवायचं ना, की चालला केस आली आणि लगेच घेतली. त्यावेळी आता सिंधू आणि राघव रागातच श्रीकांतकडे पाहत असतात. कारण श्रीकांत आता पवार वकिलाची लायकी काढत असतो. पवार वकील आता अजिबात गप्प बसत नाही. मग आता तो म्हणतो, कसा आहे ना धर्माधिकारी साहेब, अनुभवाचा कंगवा हा टक्कल पडल्यावरच मिळतो आणि जर वीग असेल तर, असा आता धर्माधिकारी वकील विचारतो. मग आता पवार वकील म्हणतो, भूतकाळाचा बोध घेऊन मी एक गोष्ट नक्कीच शिकलोय. तेव्हा धर्माधिकारी वकील आता हसतच विचारतो, कोणता. मग आता स्वतःचा वेळ आणि स्वतःची एनर्जी फक्त कामासाठी खर्च करायची, आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं, फळ देणारा देव आहेच. तेव्हा सिंधू म्हणते, अगदी बरोबर बोललात पाटील साहेब, कारण नशीब पालटायला वेळ लागत नाही. काय सांगावं, ही केस तुमच्या आणि धर्माधिकारी वकिलांच्या आयुष्याचा अगदी टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकते. आजपर्यंत एकही केस न जिंकलेला वकील कुठली तरी केस जिंकू शकतोच ना, आणि कधीतरी, असं म्हणून ती धर्माधिकारी वकिलाकडे खूपच रागात पाहत असते. तर आता राघव हा खूप रागात त्याच्याकडे पाहतो आणि मनात म्हणत असतो की त्यांना आत्ता बाहेर यावं आणि चांगलीच याला अद्दल घडवावी. पुढे आता सिंधू नजर रोखूनच श्रीकांत धर्माधिकारीला बोलते की मला मान्य आहे, आजपर्यंत तुम्ही एकही केस हरला नाही आहात, पण धर्माधिकारी साहेब, आजपर्यंत तुमची गाठ डॉक्टर सिंधू राघव रत्नपारखीशी झालीच नव्हती, हे तुम्ही अजिबात विसरू नका, असं म्हणून रागातच ती आता धर्माधिकारी वकिलाकडे पाहते. तेव्हा धर्माधिकारी वकील आता हसतो आणि म्हणतो, बापरे बापरे, मी घाबरलो ना तुझ्या या पोकळ धमकीला, घाबरलो मी. अगं सिंधू, तुझा प्रोफेशन वगैरे बदलण्याचा काही विचार तर नाही ना, म्हणजे डॉक्टर केस सोडून फिल्म लाईन वगैरे मध्ये जाण्याचा काही तुझा विचार तर नाही ना, कारण ही तुझी जी डायलॉग बाजी आहे ना ती फक्त पडद्यावरच छान वाटते. हे बघ, तुझ्याकडे आता तुला जो काही वेळ मिळतोय ना, तो वेळ तू तुझ्या नवऱ्याबरोबर घालव, दुसरीकडे एनर्जी वेस्ट करू नको तू, कारण त्याच्याकडे
त्याच्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे, कारण राघव रत्नपारखीला कधीही फाशीची शिक्षा मिळू शकते आणि त्यानंतर तो तुला कधीही भेटणार नाही असं म्हणून आता तो सिंधूवर हसतो. तेव्हा राघवला आणि सिंधूला प्रचंड राग येतो आणि सिंधूच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा सिंधू आता त्याचा तो हात झिडकारते आणि रागातच त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात आता राग हा भरलेला असतो आणि मनातही, कारण धर्माधिकारी वकील असा काही बोललेला असतो ना जेणेकरून सिंधू चवताळेल. मग आता राघव अजूनच चवताळतो आणि रागात म्हणतो की ए धर्माधिकारी वकील श्रीकांत, तू मोठा असशील किंवा खूप मोठा वकील असशील, वयानेही मोठा असशील, परंतु माझ्या बायकोला हात लावण्याचा तुझा अधिकार नाही, समजलं? स्वतःच्या लिमिट्स अजिबात क्रॉस करू नकोस असं म्हणून रागातच तो आता लगेच त्याला धमकी देतो. अरे तू जरी वकील असलास ना तरीही विसरू नको मी एक स्वतः IPS अधिकारी आहे म्हणून, आणि कायदा मलाही कळतो. मी पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, परत जर सिंधू जवळ गेलास तर गाठ या राघव रत्नपारखीशी आहे, लक्षात ठेव असं म्हणून तो आता अख्खं पोलीस स्टेशनच डोक्यावर घेतो, कारण धर्माधिकारी वकिलाने सिंधूच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. राघव एवढ्या जोराजोरात बोलतोय ते पाहून श्रीकांत फक्त हसत असतो. सिंधू आता खूप रागात आता त्याच्याकडे पाहत असते. तर पवार वकिलांना देखील राग आलेला असतो आणि ते रागातच त्याच्याकडे पाहतात. त्यानंतर धर्माधिकारी वकील हा जोराजोरात हसतो आणि म्हणतो की वा वा, अरे किती छान, किती सुंदर, कारण नवरा बायकोचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे मला माहीतच नव्हतं. कारण एकाला मारलं तर दुसऱ्याला लागते आणि एकाला चापकाने फटके मारले तर दुसऱ्याच्या पाठीवर रोवून उठतायत. असं निस्वार्थी प्रेम आजकाल कुणीही कुणावर करत नाही सहजासहजी असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा राघव आणि त्याचबरोबर सिंधू हे दोघेही अजून रागात त्याच्याकडे पाहत असतात, नजर त्याच्यावरून हटवतच नाही. कारण आता धर्माधिकारी वकील ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने वागतो, ती पद्धतच या दोघांना आवडलेली नसते. त्यानंतर आता धर्माधिकारी वकील हा खूप खालची पातळी गाठतो आणि म्हणतो की सिंधू मला एक गोष्ट सांग बाळा, अगं जेव्हा राघवला फाशी होईल मग तेव्हा तू काय करणार, की तू सुद्धा त्याच्या पाठोपाठ फाशी घेऊन जाणार? आणि असं झालं ना तर खरंच खूप चांगलं आहे, कारण सुंठे वाचून खोकला गेला असं म्हणायचं. माझ्या लाडक्या भाचीचा म्हणजेच मधुराणीचा बदला हा पूर्ण होईल. तेव्हा रागातच हे तिघेही धर्माधिकारी वकिलाकडे पाहत असतात. त्यावेळी आता सिंधू रागातच म्हणते की यशाची हवा डोक्यात गेली ना की माणूस स्वतःला देव समजायला लागतो. अहो श्रीकांत धर्माधिकारी, तुमचंही ना तसंच काहीतरी झालंय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कर्म प्रत्येकाचा हिशोब चुकता करतं म्हणजे करतंच. कारण तुमचा घडासुद्धा आता भरत आलाय. एकदा का पापाचा घडा भरला ना तुम्हाला तोंड वर करायला सुद्धा जागा राहणार नाही. आता कोणाचा जीव जातोय आणि कोण अभिमानाने जगतंय ना, हा फक्त येणारा काळच ठरवेल असं म्हणून रागातच आता ती त्याच्याकडे पाहते आणि राघव देखील आता प्रचंड चिडलेला असतो. काही वेळानंतर आता सिंधू म्हणते चला पाटील साहेब असं म्हणून ती पाटील वकिलाला घेऊन आता लगेच जायला सुद्धा निघते. तेव्हा राघवची नजरच आता धर्माधिकारी वकिलावरून हटत नाही, कारण तो खूप रागात त्याच्याकडे पाहत असतो. त्याच वेळी आता धर्माधिकारी वकील हा सिंधूकडे पाहत मनात विचार करत असतो की एवढा कॉन्फिडन्स हिच्यामध्ये आलाच कुठून? आज एका दिवसात हिच्यामध्ये एवढा बदल, असं काय घडलं असेल? तर आता इकडे सगळ्याजणी घरी बसलेल्या असतात. तेव्हा आता राजश्री ही रडत असते आणि म्हणत असते मला ना माझ्या राघवची खूप काळजी वाटते, कारण बिचाराच्या बाबतीत असं का घडतं ना नेहमी नेहमी कळतच नाही. त्यावेळी रेश्मा म्हणते काकू अहो प्लीज तुम्ही एवढा विचार नका ना करू, प्लीज असं करू नका ना. तेवढ्यातच आता सिंधू तेथे येते आणि म्हणते काकू. तेव्हा सिंधू आली म्हणून घरातील सर्वांना खूपच आनंद होतो, कारण सिंधूच्या चेहऱ्यावर थोडं का होईना तेज असतं. तेव्हा रेश्मा आता म्हणते की सिंधू अगं तू खुश दिसते म्हटल्यावर नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असेल बरोबर ना? मग आता सिंधू म्हणते हो आनंदाची बातमी आहे. तेव्हा आता राजश्री म्हणते सिंधू अगं काय झाले सांग ना प्लीज. काय म्हणाले वकील, आपल्या राघवला बेल मिळू शकते ना? तेव्हा रुक्मिणीसुद्धा विचारते वकिलांबरोबर तुझं काही बोलणं झालं आहे का, नक्की काय म्हणाले ते मला सांगशील का बाळा तू पटकन, कारण आमची धाकधूक इकडे वाढली आहे आता. तेव्हा ऋतुजा आता म्हणते अगं तू बोलत का नाही आहेस सिंधू, पोलीस स्टेशनमध्ये असं नक्की काय घडलं सांग ना आम्हाला प्लीज. तेव्हा सिंधू म्हणते सांगते सांगते, सगळ्यांच्या प्रश्नांची अगदी उत्तरं देते.
तेव्हा आता सर्वजणी तिच्याकडे पाहत असतात आणि एका वेगळ्या आशेने पाहत असतात, जेणेकरून सिंधू पटकन सगळं काही सांगेल. मग आता ती म्हणते, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट हीच आहे आपल्यासाठी, की आपले राघव लवकरात लवकर घरी येणार आहे. हे ऐकताच सर्वांना खूप आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू आणि घरातील सर्वजणी बसलेल्या असतात. तेव्हा आता लगेच सिंधूला एक अचानक फोन येतो. तेव्हा पाटील वकिलांचा ॲक्सिडेंट झाल्याचं सत्य आता फोनवरच सिंधूला समजतं. त्यावेळी आता सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. ती आता एकदम रडू लागते. काही वेळानंतर आता रेश्मा विचारते, काय झालं सिंधू? मग आता ती पाटील वकिलांचा ॲक्सिडेंट झाल्याबद्दल सांगते. आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर सिंधू राघवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि म्हणते की श्रीकांत वकिलाला आपला संशय आलाय. राघव म्हणतो, आपल्याकडे पुरावे आहेत हे त्याला समजलं असेल. तेव्हा सिंधू म्हणते की त्यांनी पाटील वकिलांना गाठलं आणि असं म्हणून ती थांबते. तेव्हा पाटील सेफ आहेत ना, असं आता राघव विचारतो. सिंधू आता नाही असं म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.